हा व्हिडिओ बघा। ओडिसामधील क्लोजर जिल्ह्यातील जितू मुंडा असं या व्यक्तीचं नाव आहे। आपल्या मृत बहिणीच्या खात्यातील 19,300 रुपये काढण्यासाठी तो बँकेत गेला। बँक मॅनेजरने खातेदार स्वतः लागेल किंवा त्याचा मृत्यू जर झालेला असेल तर त्या मृत्यूचा दाखला लागेल असं त्याला सांगितलं। मुळातच अशिक्षित असणाऱ्या एका आदिवासी जमातीतील ह्या व्यक्तीला घालायला अंगावर कपडे नव्हते, त्याला कुठल्याही कागदपत्राची जाण नव्हती, कुठलीही कागदपत्र कशी काढायची माहीत नव्हती। शेवटी हातबल होऊन सडलेल्या अवस्थेतील आपल्या बहिणीचा मृतदेह त्याने उकरून बाहेर काढून कपड्यामध्ये गुंडाळून जवळजवळ 3 किलोमीटर पायी चालत बँकेपर्यंत पोहोचला। यात बँकवाल्यांचा दोष नाही, नियमानुसार जी कागदपत्र लागतात त्याची पूर्तताही केलीच पाहिजे। परंतु भारत देश विकासाच्या दृष्टीने पुढे जात असताना नाण्याची दुसरी बाजू अशा पद्धतीनं पाहायला मिळणं हे खूप मोठं दुर्दैव आहे।